आज आपल्याकडं एच.जे. पाटील सर आले. इचलकरंजीच्या गोविंदराव हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल म्हणून ते रिटायर झाले 4 वर्षापूर्वी. आमच्या अगदी जवळचे मित्र आहे. तर त्यांचा ते चीफ मॉनिटर होते बोर्डाचे, पुन्हा फिजिक्स विषयाचे. पुन्हा त्यांनी पेपर सेटिंगचं काम केले बोर्डाचे, बरीच वर्ष पेपर सेटिंगचं काम केले. सीईटीच्या पेपर सेटिंगचं पण काम बरेच वर्ष केले. आणि सध्या रिटायरमेंट नंतर सुद्धा गव्हर्नमेंटने त्यांना सोडलेलं नाही. ते पूर्ण महाराष्ट्र बोर्डाचे फिजिक्स विषयाचे हेड. त्यामुळं सगळ्या परीक्षांचं जे काही नियोजन आहे, जे काही सिस्टीम आहे, ती सगळी यांच्या अंडरच चालू राहते. त्यामुळे त्या एक्सपिरियन्सचा तुम्हाला थोडासा फायदा व्हावा या उद्देशानं. आणि पेपर सेटिंगचं सगळं काही काम आहे त्यांच्या अंडर, त्यांच्या निगराणीखाली चालतं, बोर्ड आणि सीईटी दोन्ही परीक्षांचं. आणि मग त्यासाठी काही लूपहोल्स असतील, काही मार्गदर्शन तुम्हाला ते मिळावं, जेणेकरून परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. दोन्ही परीक्षेला बोर्ड आणि सीईटी असे काही लूपहोल्स असतील तर ते डिस्कस करण्यासाठी सर नेमकं तिथं आलेत. तर काल आलेत म्हणून ते आज तुमचं लेक्चर घ्यायचं म्हणून ते काल थांबले. तर 1 तासभर हे असेल. त्याच्यानंतर तुमचं दोन्ही बॅचचं शेड्यूल सेपरेट आहे तसं चालू असेल. जेईचं बॅचचं जेईचं चालू असेल आणि इकडं रेग्युलर बॅचचं मग रेग्युलरचं शेड्यूल चालू असेल. तर जास्त वेळ न घालता मी सरांना आता विनंती करतो की त्यांनी सुरू करा. थँक्यू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग सर. थंडी किती जास्त वाटते, त्यासाठी काय करावं लागलं? एक्सरसाइज करावं. थंडी जाण्यासाठी वगैरे गोळी नसते. टेक्स्टबुक रिडिंग जे आहे टेक्स्टच्या बोर्ड एक्झामला 4 विषयांच्या, त्याशिवाय 4 विषयांच्या सीईटी एक्झाम नो ऑप्शन. त्यामुळे पहिल्या वाक्याची सुरुवात मी त्याने त्या पीसीएमपीला त्यातले 90% मुद्दे हे पीसीएमपी साठीच आहे. 10% वेगळं ते फक्त फिक्स आहे. टेक्स्टबुक रिडिंग हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर ग्रुप स्टडी म्हणतो, एस्पेशली फॉर एनी एंट्रन्स एक्झामिनेशन. एखादा नवीन पिक्चर रिलीज झाला की याचं काम चांगलं आहे, ती चांगली दिसते, तिचा हा डान्स चांगला आहे, याच्यावरती आपण बऱ्याचशा गप्पा टाकत असतो. तेच ग्रुप डिस्कशन. तो ग्रुप डिस्कशन तुझा इतर सब्जेक्टसाठी पाहिजे. तो जर केला तर एकमेकाच्या ज्या काही गोष्टी चांगल्या असतात ते शेअर केल्या जातात. आणि अशा ग्रुप डिस्कशन करून शेअर केलेल्या गोष्टी हे आपण विसरत नाही. म्हणून ग्रुप स्टडी इज इम्पॉर्टंट फॉर एनी एंट्रन्स एक्झाम. यूपीएससी असू दे, एमपीएस असू दे, काय सीईटी, जेईई, नीट, कोणती एक्झाम असू, सगळ्यांसाठी ग्रुप डिस्कशन. ग्रुप हा मिनिमम 2 एखादा ग्रुप असतो. अँड अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट. समजून घेणे, समजून मी सांगतोय किंवा नाही हे महत्वाचं नाही. समजून घेण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करता की नाही हे फार महत्वाचं. त्यामुळे स्वतःमध्ये ऍक्टिव्हिटी आपण डेव्हलप करायची आणि होते. स्वतःला काही येत नाही असंही समजायचं नाही, जास्त शहाणे पण समजायचं. डोंट अंडर एस्टिमेट युअरसेल्फ. डोंट बी ओव्हर at any situation. Physics is not difficult subject. As many of seniors, जे दादा किती लोक जे जगून गेले ते किंवा अदर सब्जेक्टचे टीचर आणि काही फिजिक्सचे सुद्धा टीचर्स, अवघड नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड इफ यू ट्राय फ्रॉम बॉटम अप. त्यामुळे अवघड काही नसते त्याच्यात. As many of seniors or other play, actually you should give slightly more time with respect to other subjects. फिजिक्सला थोडा वेळ जास्त द्यावा लागतो. यात काय सांगणार तुम्ही प्लेन प्रोग्राम सांगता आणि एखादा डोंगर करत असेल, हा थोडा सगळे डोंगरच आहे, तुम्हाला सगळ्यांकडे हा थोडा उंच डोंगर. उंच डोंगर चढण्यासाठी तुम्हाला इफर्ट्स जास्त घ्यायला लागतात, परिश्रम जास्त घ्यायला लागतात. ओके. आणि त्यामुळे अवघड म्हणायचं नाही. काही अवघड शब्द म्हणणं आपलं अवघड वाटलं पाहिजे, इतका त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. अभ्यास जास्त केला थोडासा की ते अवघड वाटतं. कन्सेप्ट क्लिअरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फिजिक्स. हे 2च वाक्य फार महत्वाचे इतर समजायचे. केमिस्ट्रीमध्ये रिएक्शन तुम्हाला कळायला पाहिजे, कॅटलिस्ट कोणतं ते कळायला पाहिजे. गणितामध्ये आपण संशोधित होतो बऱ्याच वेळा इंटिग्रेशन, डेरिव्हेशन, लिमिट करते घेत असताना
काय ते नेमकं ह्या गोष्टी जर कळल्या की तो विषय आपला कळायला आपल्याला खूप सोपा जातो. जसं फिजिक्स मध्ये समजलं की कधी विसरत नाही, समजायला वेळ लागतो. आय कांट डिनाय दिस. समजायला वेळ लागतो पण समजत नाही असं कधी होत वेळ लागेल पण एकदा समजलं की कधी विसरत. त्यामुळे समजून घ्यायला वेळ जास्त आहे. यासाठीच बाकी विषयापेक्षा थोडा वेळ, एक 15 ते 20% वेळ, अगदी दीडपट रुपये म्हणतो. बाकी विषयाला 1 तास देत असाल तर या विषयाला 1.25 तास दिला तरी पुरेसा. आधी बाकी विषयाला 1 तास द्यायला पाहिजे, मग इकडे 1.25 तास. ऑलवेज स्टडी फिजिक्स अंडर मिनिमम टेन्शन. काही तुम्ही प्रयोग पाहिलेले आहे की केला समजत नाही कारण आज कार्यकडे काय तर सगळ्याच समजत आहे. पण तुम्ही एखादी इथं वायर किंवा तार टांगलेली आहे बरोबर आहे आणि त्या तारे एका आपण मध्ये प्लग केलं तर त्यातून व्हायब्रेशन होतात. दोरा जरी आता आपण तोंडामध्ये धरला आणि इथं ताणून धरला आणि जर छेडलं तरी त्यातून एक आवाज प्लेझंट आवाज निघतो. त्याला आपण ऍक्च्युली फंडामेंटल म्हणून म्हणतो, एकच ग्रुप तयार होतो चांगलं. तसं छेडायचं आहे, त्या तारेला छेडायचं आहे. तारा नावाच्या कुणाला छेडायचं नाही, नाही तर दिवसात तारे चमकतील. इलॅस्टिक पोलिजन होती, इलॅस्टिक पोलिजन माहिती आहे ना, त्यातलं एनर्जी लॉस होते. त्यामुळे आता बघा, आता बऱ्याच लोकांना हसू आलं तोंडावरती. आय एम हॅपी. या मूड मध्ये तुम्ही फिजिक्स शिकला तर फिजिक्स एवढा सोपा विषय होतो. तुमची स्वतः तुम्ही प्रेझेंट पाहिजे आणि माझ्या सुद्धा कपाळावर असता कामा नये. दोन्ही पूरक आहे, कॉम्प्लिमेंटरी असते लक्षात. ओके, त्यामुळे हॅपी मूड मध्ये शिकणार तर फिजिक्स खूप सोपं. मी अगदी फ्रेश पाहिजे. डोक्याला आठा घेऊन डोकं दुखतंय असं अशा परिस्थितीत जर तुम्ही शिकला तर कोणी शिकवणार आहे तुम्हाला कळणार. तेव्हा तुम्ही स्वतः फ्रेश पाहिजे, अगदी फ्रेश पाहिजे. आणि फ्रेश आपला आपण थोडा प्रयत्न केला आणि फिजिक्सचा तासाला आपण हसू शकतो त्याचा जो तुम्हाला हा मूड पाहिजे. आता थोडाफार ताण पाहिजे. ताण रहित काही त्या दोऱ्यावर ताण नसेल. त्या तुम्ही आता बघता वेगवेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्या सगळे ताणलेले आहेत. वायर असेल, दोरा असेल, ते ताणले नसेल, ताणलेले आहेत त्यामुळे टेन्शन आहे नसेल. तो ताण कमी जास्त करणं, त्याची लांबी कमी जास्त करणं, वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत, वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, वेगवेगळे फीचर्स आहेत, ते वेगवेगळे आहेत. काय पण ते असं करायचं की आपल्याला कर्कश आवाज नको आहे, नॉईज नको आहे, आपल्याला मधुर आवाज. त्यासाठी छेड्याची ती जागा असते ती वेगळी असते. त्याप्रमाणे मोड्स ऑफ व्हायब्रेशन बदलतात. आणि तसं आपल्याला कळालं बघ. अगदी म्युझिक चांगलं गोड आपल्याला आवडते आजच्या पेक्षा किती प्रकारचे जुनं संगीत खूप चांगलं मी प्रामाणिकपणे ओपनली सांगतो. कर्कश मला अजिबात नव्हतं असं. पण आवड बदलते, जनरेशन बदलतात, बदलत राहणार. पुन्हा पृथ्वी गोल आहे, पुन्हा हे तिथे येणार. त्यामुळं विदाउट टेन्शन व्हायब्रेशन आर नॉट पॉसिबल. असं ताण तुमच्या मेंदूवर असेल तर तुम्हाला अभ्यास करायला जमणार नाही. पण तुम्हाला इतका घ्यायचा नाही की आपलं डोकं फुटून जाईल. वायर तुटल्या एवढं किंवा ते स्ट्रिंग तुटल्या एवढं आपण ते ताण लावायचा नाही. अगदी ते गोड आवाज जसं निघायला पाहिजे कार्यातून छेडल्यानंतर तेवढाच आपल्याला तिथं ताण घ्यायचा. असं आपण अभ्यास करत असताना थोडा टेन्शन पाहिजे, जास्त टेन्शन. जर टेन्शनचे प्रमाण जास्त घेतला तर तुमचा जो नॅचरल लेवल जी असते 100 की समजा 90 ची लेवल आहे तुमची, तर तुम्ही ताण घेतला तर तुम्ही 70 आणि 60 ला मिळू शकता. आणि ताण घेतला नाही तर तुम्ही 90 ची लेवल तुम्ही मेंटेन करू शकता. आणि हळूहळू तुम्हाला माहिती आहे रेझोनन्स स्टडी होतो. नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि अप्लाइड फोर्सची फ्रिक्वेन्सी ज्यावेळी बरोबर जुळते त्या रेझोनन्स म्हणतो, त्यावेळी मेंदूला अॅम्प्लिट्यूड जो असतो तो मॅक्सिमम असतो आणि तुम्ही रेझोनन्ससाठी प्रयत्न करायचा. म्हणून तुमची लेवल 90 ची आहे, ती काही झाली तरी 89 किंवा खाली येऊ नये याची काळजी घ्यायची. आणि मग हळूहळू 90 91 कसं तुमचा पीक पॉईंट आहे 100 मी तुम्हाला मार्क आजपर्यंत पडलेत का मॅक्सिमम ते मार्क 70 इज युअर पीक. सो यू मस्ट ट्राय टू मूव फ्रॉम द नॅचरल लेवल 90 टू 91 2 3 ग्रॅज्युअली एकदम 100-90 चं होत नाही. टप्पे ते टप्पे करत द्यायचे. आणि एकदम जर तुम्ही गेलात तर आपल्याला पण वेळ लागतो. सडन देयर इज ऑलवेज डेंजर ऑफ सडन फॉल. तो कधी होऊ द्यायचा नाही. त्यामुळे आपण नेहमी असते म्हणतात लॉज ऑफ तुम्हाला लॉज ऑफ हॅबिटिक्स शिकले ना, त्यामध्ये लॉ ऑफ टेन्शन सुद्धा आहे. बरोबर आहे. तो आपण सुटेबल हा शब्द आहे, वाचून बघा टेक्स्ट बुक तुम्ही. सुटेबल लोड शुड बी अप्लाइड. हा वर्ड सुटेबल आहे. तर मग आपण आपल्या मनावर, आपल्या मेंदूवर किती ताण घ्यायचा हे आपण ते सुटेबल.
हे सुटेबल आहे, जेणेकरून त्यातून तुमची बौद्धिक कुवत वाढायला पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा. लॉ ऑफ टेन्शन इन स्टेशनरी वेव्हज म्हणजे वायब्रेटिंग स्ट्रिंग आपण शिकलेला. सो डोंट स्टडी अंडर मोर स्ट्रेस और स्ट्रेन. सगळे फिजिक्स मध्येच शब्द आहे आणि नेहमी तुम्च्या आयुष्यभरात हे वापरले जातात. ज्याला फिजिक्स येत नाही तो सुद्धा हा शब्द वापरतो, बरोबर आहे. एक शब्द म्हणजे फिजिक्स मध्ये टू स्टडी फ्री, मोकळेपणाने. फ्रीली म्हणजे फुकट नव्हे. शब्दाचा आपण अर्थ बरोबर लावायला शिकला पाहिजे, जे तुम्हाला सीईटीच्या एमसीक्यू मध्ये फार महत्वाचं आहे. तिथं गोंधळ टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो, आपण गोंधळ करून घ्यायचा नाही. गोंधळ करून घ्या तो थोडस अगदीच कन्फ्युजन नसतं, लक्षात ठेवा. तुमचा अभ्यास बरोबर झाला असेल तुमचा अजिबात गोंधळ होतो. कधी पेपर कोणत्याही टाईपचा काढत असताना तुम्हाला मार्क पडले पाहिजे हा एक असतो, तुम्हाला मार्क पडू नये हा कुठल्याही पेपर सेक्टरचा कुठल्याही विषयाचा कधी नसतो, हे लक्षात ठेवा. पेपर अवघड काढतात, पेपर अवघड असतो, त्या गोष्टी मनातून कळतात. पेपर नेहमी तुम्हाला मार्क पडले पाहिजे. अभ्यास अटी लागू आहे, ज्यामध्ये मोठे असतात अटी छोटे असतात, तुम्ही अभ्यास केला आणि त्या अजूनही वेळी मनापासून अभ्यास केला आणि तुमच्या पालकांसाठी, तुमच्या शिक्षकांसाठी, तुमच्या अकॅडमीसाठी, तुमच्या कॉलेजसाठी अभ्यास करायचा नाही आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या भवितव्यासाठी अभ्यास करायचा. थोडस मला बाटली लागली, त्यातला एक घोट घेणार आहे पाणी. असेल तर थोडं बाटली ही स्टील जी आहे, काचेची किंवा प्लास्टिकची नाहीये. हे प्रत्येक वेळी आपण चार्जिंग करायचा आहे, जेणेकरून हा जो पोर्शन आपला आहे तो फ्रेश आहे. मी पाण्यात घोट घेतला पाण्याचा की माझा जो स्वर आहे ते ऍक्टिव्हेट होतो. आता प्रश्न, टू स्टडी फ्री, रीड ईच क्वेश्चन केअरफुली. केअरफुली हा महत्वाचा. वाचलं मन त्याचा अर्थ कळायला पाहिजे, काळजीपूर्वक वाचायला आणि सवय लावून घ्यायला पाहिजे. कारण तुमचा सेक्शन ए जो आहे चारही विषयांसाठी, तर त्यातूनच तुमचं जेई मेन मी म्हणणार नाही, जेईमेनची लेवल थोडी हार्ड असते. काय कॉम्बिनेशन असतं आणि असं काय पेपर हार्ड अवघड असतं, ते कॉम्बिनेशन असतं, त्याला वेळ पण जास्त मार्क करत असतात. नीटला आणि सीईटीला लेवल जे आहे ती ऑलमोस्ट सेम, 3 ते 5% फरक आहे, 5% वर फरक नाही. काय त्यामुळं सगळ्यात महत्वाचं बोर्डाचा प्रश्न पेपर असो, सीईटी असो, नीट असो, जीई, प्रत्येक जो आहे ना केअरफुली वाचा. हॅव इज प्रॉपर मिनिंग, त्यामध्ये नेमकं काय विचारलं याचा आपण अभ्यास करायला टाकतो. तर जायला सांगितले कोल्हापूरला गेला, सोलापूर असं होऊ शकत नाही. कोणचा सो होता का मग हे लक्षात ठेवा, पण तुमचे मार्क करणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक वाचायचं, अर्थ तुझा बरोबर लावायचा. हॅव इज प्रॉपर मिनिंग अँड अंडरस्टँडिंग. तसं समजून घ्यायला वेळ स्वतः द्यायला आणि प्रत्येक कृतीपर्यंत वेळ त्यामध्ये फरक होऊ शकतो आणि नंतर आपली कुवत वाढू शकते असं लक्षात ठेवा. तुमचे एखादा प्रश्न आज तुम्हाला 10 मिनिट लागणार असेल तर उद्या 9 मिनिटात होऊ शकतो. नंतर तसं सरावानं 100 मिनिट पडण्यासाठी पहिल्यांदा समजा एक 15 सेकंदात असली तर सरावानं तुम्ही 10 सेकंदात आणि जे इंटरनॅशनल चॅम्पियन असतात ते 8.9 किंवा 9 सेकंद आसपास ते पोहोचू. आपल्याला 8.8 किंवा 8.9 नको आहे, 10च्या जवळ तरी आपण यायचा आपण प्रयत्न. सुरुवातीला वेळ सगळ्यात जास्त. गो टू द सोल्युशन. पहिल्या असेल तर उत्तर नाही, पहिल्याला थोडस त्याचं सोडवून हा प्रकार असल्यामुळं वेळ खूप चांगला मिळेल. गो टू द सोल्युशन अँड चूज द प्रॉपर किंवा करेक्ट का असेल ते शब्द काय अल्टरनेटिव्ह तुम्हाला दिलेला असतो. सर्वसाधारण सीईटीला आणि नीटला, सीईटीला किंवा नीटला, सीईटीला आपल्याला 54 सेकंद असतात एका प्रश्नासाठी आणि नीटला किती 10% जास्त, 10% जास्त. पण सीईटीला वगैरे तुम्हाला पेपर खायला आधी मिळतो, वाचायला मिळतं. त्या दरम्यान आपण काही प्रश्न वाचून त्याची उत्तरं डोक्यात साठवून ठेवतो आणि ज्यावेळी तुम्हाला साईन मध्ये द्यायचं आहे तसा विचार केला तर दोन्हीकडे वेळ आता सारखा असतो.
choose the proper correct alternative. 1 minute maximum for one. आता तुम्ही जास्त देऊ शकता, अटेम्प्ट कमी होतात. अटेम्प्ट कमी होतं, त्यामुळं आपलं लॉजिकल आपलं एक टाइम मॅनेजमेंट आपण सराव करून ते फिक्स करायचं. फॉर वन क्वेश्चन, इफ यू फेस पर्टिक्युलर क्वेश्चन डिफिकल्ट, एखादं सगळंच सोपं असतं असं नाही, सगळंच अवघड असतं असं पण. कारण ते अवघड असतं एवढं आपल्या लक्षात राहतं, पण तो सोपं असतं. तुमच्या माहितीसाठी सीईटीला जे काही 50 प्रश्न असतात त्यातील किमान 17 ते 18 हे तुम्ही एकदा वाचलं मन लावून तरी उत्तर यावं असे प्रश्न असतात. विषय कोणता आहे, विषय कोणता आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या किमान 1/3 मार्क पडले पाहिजे. हा पेपर सेटिंग करताना असतो. अर्थात टेक्स्टबुक पूर्ण तुम्ही वाचले असेल. तुम्ही कुठल्या प्रकाशाचं खाजगी पुस्तक वापरताय याला काही महत्व नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, बोर्डाचा पेपर असो किंवा सीईटी असो, यासाठी जे काही उत्तर असणार आहे ते त्या पुस्तकात सापडलं पाहिजे ही अट असते पेपर सेटिंग करण्याची. त्यामुळे कोणतं बाहेर आपल्याला टेक्स्टबुक तुमचं एवढा मॅथमॅटिक्स सुद्धा सगळे फॉर्म्युले तुमच्यात जायला पाहिजे. प्रत्येक लाईन तुम्ही वाचलं पाहिजे. फिजिक्स टेक्स्टबुक खूप वाचन झालं असणार पाहिजे. एखादा डेरिव्हेशन असेल त्याला अनेक इक्वेशन्स असतात, 3.1 3.2 वगैरे, तर त्यातल्या मधल्या कुठल्याही एका इक्वेशनवरती प्रश्न काढता येऊ शकतो. टेक्स्टबुक समोर ठेवून प्रश्न काढले असतात सीईटीला. बोर्डाचा पेपर काढत असताना सुद्धा टेक्स्टबुक समोर ठेवलं असतं. ते नवनीचं आहे किंवा आणखी कुठल्या प्रकाशाचं आहे त्याचं एखादं क्वेश्चन माहिती दिलं आहे असं अजिबात नसतं. पेपर सेटिंग करणाऱ्या टीमला सगळ्या विषयांसाठी काय मोबाईल वापरायला परवानगी नसते. त्याशिवाय कोणतंही टेक्स्टबुक म्हणून कोणतंही पुस्तक वापरायला परवानगी नसते. सो टेक्स्टबुक इज व्हेरी इम्पॉर्टंट for board examination as well as for CET examination of physics, chemistry, mathematics and biology core subjects. एक बघायचं आपण होतो एखादा क्वेश्चन अवघड वाटला आणि एकदा वाचून बघायचं, तिसऱ्याला वाचून बसायचं. काही ती माहिती खूप लागली तर आपण थांबायचं, त्यात पुन्हा लक्ष घालायचं, तसं सरळ पडायचं. जसं पाणी वाहत चाललेला आहे, दगड आला तर पाणी काय करतं मार्ग बदलतं आणि नंतर तुम्हाला तुमच्या सुदैवानं वेळ शिल्लक राहतो, काही पुन्हा राहिलेले प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. त्याला जे जे येतं जे आपल्याला फर्स्ट साईडला येणार आहे ते आपण करत. तो क्वेश्चन स्किप करा आणि नंतर स्किप क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. कारण हे जनरल नियम आहे, बोर्ड एक्झामला पण आहे आणि कोणत्याही एक्झाम मध्ये. टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग द एक्झामिनेशन. कोणतीही परीक्षा असते, तुम्ही जेवढा आधी सराव केला असेल तेवढा आपल्याला त्याची आयडिया. बोर्डासाठी आता आपल्याला 70 पेपर घ्यायचा आहे PCB ला, मॅथमॅटिक्सला 80 मार्क द्यायचा आहे. वेळ सगळीकडे बरोबर 200 किती 180 मिनिट आहे, 180 मिनिट आहे. तर त्या 180 मिनिटाचं आपल्याला ताळवेळ घालतायची सवय लागते. कसं करायचं बोर्डासाठी मी सांगणार आहे तुम्हाला. द टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग द एक्झामिनेशन. आता मॅथमॅटिक्स असेल, केमिस्ट्रीचे काही प्रमाणात फॉर्म्युले खूप आहे, ते फॉर्म्युले काय. फिलॉसॉफी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, त्या टाइम अपॉन डिस्प्लेसमेंट असं होता का आणि सराव केल्यानंतर होत नाही. काय अगदी सोपा मुद्दाम तुम्हाला मी बोलला जाईल. सगळे फॉर्म्युले असतील, ते बरेच लॉज आहेत, केमिस्ट्री लॉज आहेत, काही लॉज बायोलॉजीमध्ये सुद्धा आहेत, बरेचसे थेरम्स आहेत मॅथमॅटिक्स मध्ये. काय हे सगळे आणि इकडे आम्ही तिकडे थेरम मध्ये इकडे लॉज असतात, हे सगळे आपल्याला लक्षात पाहिजे परफेक्ट. त्याचं कारण कोणत्याही लॉस स्टेटमेंट असताना, कोणतीही डेफिनेशन असताना जशी तुमच्या टेक्स्ट मध्ये लिहिलंय तशीच लिहायला पाहिजे. नसेल तर तुम्ही मॉडिफाय करू शकता. त्याचं मिनिंग कोणत्या अँगलवर बघितलं अजिबात बदलता का. विदाउट अफेक्टिंग द मिनिंग यू कॅन मॉडिफाय एनी डेफिनेशन. लॉस कांट बी मॉडिफाइड. डेफिनेशन मध्ये बदल करू शकतो, लॉस मध्ये अजिबात एकही शब्द बागा करूचा. मग विषय कोणते थेरम मध्ये सुद्धा मॅथमॅटिक्स थेरम आहेतच पाहिजे, प्रिन्सिपल्स आहेत.
आपण प्रिन्सिपल ऑफ पॅरल ऍक्सेस म्हणतो, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सेस म्हणतो. तर प्रिन्सिपल ऑफ पॅरल ऍक्सेस आहे आणि त्यामध्ये पॅरल शब्द नसेल तर त्या प्रिन्सिपलला काहीच अर्थ नाही. मार्क्स 0 मिळणार. बाकी सगळे शब्द आहेत आणि पॅरल शब्द नसेल तर तुम्ही ते 4 दिवसाचं जरी स्टेटमेंट लिहिलं मला मार्क किती मिळणार आहे. त्याच्याच वरती तो शब्द गाळून एमसीक्यू काढताय आणि खाली परपेंडिक्युलर, पॅरलल, 30 डिग्री, 60 डिग्री असं एखाद्या प्रिन्सिपलची प्रश्न तयार करता येतो. मग तुम्हाला प्रिन्सिपल कळले नसेल तर तुम्हाला एमसीक्यू विचारते किंवा बोर्डाला त्याचं स्टेटमेंट विचारते. तुम्हाला एकाच वेळी बोर्ड आणि बोर्डाचा अभ्यास जेवढा चांगला केला असेल तेवढं एंट्रन्स एक्झाम सोपी जाते. डोंट फॉरगेट. लॉज आहे, डेफिनेशन्स आहेत, त्यानंतर ऍप्लिकेशन्स आहेत, 4 विषयामध्ये आहेत. काय 4 विषय आहेत. त्यानंतर प्रॉपर्टीज आहेत, सगळीकडे आहेत प्रॉपर्टीज, युजेस असतील. बरोबर आहे. काही ठिकाणी डिसएडव्हान्टेज आहे. आपल्याला फिजिक्सला बरेचसे डिसएडव्हान्टेज विचारले जातात, त्याच्यावर जो प्रश्न येऊ शकतो. ग्राफ्स आहे, बायोलॉजीमध्ये जो काही ग्राफ्स आहे, पीसी सगळीकडे आहे. काही ठिकाणी कर्व्हज आहे, साइन कर्व्ह म्हणतो आपण, कोसाइन कर्व्ह म्हणतो, हे कर्व्ह आहे. हे सगळं आपलं तयार पाहिजे. त्यामुळं ही जी स्लाइड आहे ही स्लाइड सगळ्या टाईपच्या परीक्षेसाठी, सगळ्या विषयांसाठी ऍप्लिकेबल आहे. फिजिक्सला वेगळं 10 ते 15% आहे, बाकी सगळ्यात ही स्लाइड वाचायला वाचू शकता, काळजीपूर्वक वाचा आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी समजलं काय सगळं हे. ठीक आहे. आता बाकीचं जे आहे ते मी दोन्ही सांगू शकतो तुम्हाला, किंवा एखादा तुम्हाला पॅटर्न माहित आहे मी ते न करता डायरेक्ट सांगतो. कारण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यासाठी 70 मार्काचे पेपर आहेत. त्यामध्ये सर्व ठिकाणी सेक्शन ए, बी, सी, डी आहे. सेक्शन ए मध्ये क्वेश्चन 1 आहे तो एमसीक्यू वरती आहे आणि एमसीक्यू जे आणले सुरुवातीला 4 होते, नंतर 8 केले, नंतर 10 केले. हे करण्याच्या मी 2013 पासून त्या सिस्टीममध्ये काम करत असल्यामुळे सांगू शकतो तुम्हाला मी काय की हळूहळू तुम्हाला सीईटीला जे याला सगळ्याला फायदा व्हावे म्हणून ते वाढवले. आणि सर्वसाधारण 2017-18 दरम्यान सेक्शन ए मधला क्वेश्चन 2 जो आहे त्याची भर घातली. कारण तुम्हाला अभ्यासाला मदत व्हायला पाहिजे. तुम्हाला प्रश्न वाचता यायला पाहिजे, त्याचं उत्तर तुम्ही एका शब्दात देऊ शकता, 2-3 शब्दात येस नो मध्ये पण लिहू शकता. त्याला आम्ही व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणतो. ते 8 मार्काकडे इनडायरेक्टली ते एमसीक्यूच आहे, त्याच्यावरती एमसीक्यू करता येतो. म्हणजे तुम्हाला एंट्रन्स एक्झामची तयारी करायला सोपं जावं या हेतूनं 4 विषयामध्ये सेक्शन ए आहे. ते 18 मार्क आहे. मॅथमॅटिक्सकडे मार्क जास्त आहे. बरोबर. आणि फक्त मॅथमॅटिक्सला तुम्हाला किती मार्क आहेत, एकाऐवजी 2 आहे. तो फक्त फरक आहे. पीसीबीला सर्व चालतं. म्हणजे प्रत्येक चॅप्टरला तुम्ही किती एमसीक्यू करू शकता. मग बोर्डाचा अभ्यास व्यवस्थित केला की सीईटी तयारी होती किंवा नाही. येताना बोर्डाच्या पेपर मध्ये तुम्हाला 10चे 10 एमसीक्यू सोडवायची तयारी होती. त्यामध्ये आता फिजिक्ससाठी 7 थेरी प्रश्न आहेत, आणखी न्यूमेरिकल्स खूप सोपे असते. उत्तर कसं द्यायचं हे महत्वाचं आहे. यासाठी सुरुवातीला नियम जो होता तो खूप कडक होता. तो नियम करणारा माणूसच तुमच्या समोर उभा आहे सुदैवाने. काय गेल्या वर्षी एका मीटिंग मध्ये पुन्हा घेऊन ते पुन्हा नियम मागे घेतला. म्हणजे तुम्हाला आता लॉटरी लागलेली आहे. उत्तर कसं द्यायचं आम्ही ठरवलं होतं. ते कसं ठरवलं होतं ना ते तुम्हाला मी दाखवेन. ठीक आहे. हा तुमच्या माहितीसाठी सांगतो. सर्वसाधारण प्रत्येक चॅप्टरला एमसीक्यू जे असतात ते अंदाजे काही ठिकाणी ऑर केले, कारण आता तुमचे बरेचसे स्लॉट्स आहेत. बरोबर आहे. किंवा 50 पीसीबीचे पीसीएफचे स्लॉट्स आहेत. आणि त्यामुळं काय केलंय, त्या सुरुवातीला आम्ही 3च पेपर काढत होतो, कारण त्या टीम मध्ये बरीच काम केलं शकतो. मग राज्यातले फक्त 4 माणसं असायची एका विषयाला. 4 माणसं मिळून आठवड्याभरामध्ये 3 पेपर काढत होतो आणि त्याचा एखादा पेपर तिकडे यायचा. आता स्लॉट्स खूप आहेत, त्यामध्ये नंबर ऑफ सेंटर्स वाढवलेले आहेत. स्कुटिनिंग आणि रोटेशनल टीम लावलेली आहे आणि सगळं आम्हीच करतो. साधारण किती प्रश्न असतात आपल्याला 50 पैकी, कारण तुम्हाला माहित आहे 40 प्रश्न किंवा 40 मार्कांचं म्हणजे आपण हे 12वी वरती आहे आणि 20% किंवा 10 प्रश्न जे आहेत ते कुठले आहेत 11वी. सर्वसाधारण आहे. यामध्ये व्हेरिएशन होऊ शकतं आणि तुमच्या लक्षात आलं असणार
हे टॉपिक्स आपल्याला 7 मार्काला आहे. कंसात मी बोर्डाचे मार्क टाकले आहेत. आणि त्यासाठी सर्व किती प्रश्न असतात? 3 असतात. कमीत कमी 5 मार्क बोर्ड आपल्या फिजिक्ससाठी. त्यानंतर हा टॉपिक कसा मोठा आहे, पण तरी पण त्याला मार्क्स 5च आहे. आणि त्यामुळे किती आहेत? 5 ला 2, 7 असतील तर 3, आणि 6 असतील तर 2 किंवा 3 डिपेंड्स. आता हा जो चॅप्टर आहे हा जो तसा मोठा आहे सांगून बदला, पण त्याला 6 मार्क असल्यामुळे तर एखाद्या स्लॉटला 2 असतील, एका स्लॉटला 1 असतील. पण उभी बेरीज जी आहे इथं 2 असतील तर इथं 3 असणार आहे. इथं ही जी आहे ही बेरीज इथं टॅली केली असते. त्यामध्ये बदल होतो. कोणत्याही टॉपिकला कमी म्हणजे तुम्ही आपल्याला 16 चॅप्टर्स आहे, प्रत्येक चॅप्टरला किमान किती प्रश्न आहे? 2. यामध्ये बदल नाही. 16 दुणे 32. चॅप्टर मोठे असतील तर काय होणार? 5 आणि काही मीडियम आहे त्यासाठी पुन्हा 3. हा 10 नंबर मॅग्नेटिक फिक्सर कंट्रोल स्क्रीनवर नव्हता. त्याला 3 किंवा 2 मिळून सुद्धा बॅलन्स केलं जातं. मॅग्नेटिक मटेरियल्स लहान चॅप्टर आहे, त्याला 2 असतील. त्यानंतर हा चॅप्टर मोठा आहे बघा, कंसात मार्क 7 आहे. ते सिंपल लॉजिक. 7 ला 3, 5 ला 2 आणि 6 असतील तर 2 किंवा 3, 3 किंवा 2. एसी सर्किट ऍक्च्युअली हे दोन्ही मिळूनच जुन्या सिलेबस मध्ये इलेक्ट्रॉनिक इंडक्शन एकच चॅप्टर. त्या पुस्तकाचा लेखक म्हणून काम केलेलं आहे बोर्डाच्या पुस्तकाचं. त्यानंतर ड्युअल लेजिस्टर त्यामधला काही भाग तुम्हाला 23 मध्ये पण येतो. स्ट्रक्चर ऑफ एटम्स याचा सुद्धा काही भाग तुम्हाला केमिस्ट्री मध्ये येतो कोर्स, बरोबर आहे. आणि लास्ट जो आहे तो सेमी कंडक्टर. एका शब्दाचे 3 शब्द केले, त्याला डिस्पर्शन म्हणतो फिजिक्सच्या भाषेत. शिकलाय प्रिझमच्या बरोबर, बरं आहे का? पण 3 शब्द महत्वाचे आहेत. आणि आपल्याला असं कोणी नाही आहे जो असं म्हणू शकत नाही. त्यानंतर मला लगेच की सप्लाय देऊन बघावं लागेल करंट फ्लो होतो किंवा एव्हरीबडी अमंग इज अ कंडक्टर. यस, सेमी कंडक्टर डिव्हाइस झालं. ठीक आहे. हे तुमच्या माहितीसाठी 1108 टॉपिक्स आहेत. त्यात सुद्धा 2 मोठे आहेत. मला माहित नव्हतं तरी पण एवढ्या कमी वेळात मी हे माहिती. आपल्या आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत आपण विद्यार्थी असतो. शिकायची नेहमी प्रवृत्ती. मी कसं करू तुम्ही कोणती या मतीला मी म्हटलं का नाही. फायटिंग ऍटिट्यूड पाहिजे. आणि हे तुला आयुष्यभर सगळ्या फील्ड मध्ये भविष्यात पुरणार. इथे एखाद्या मार्क कमी पडले गुरुवरून दुःखी व्हायचं नाही. पुढच्या परीक्षेत मला मार्क चांगले पडेल त्यासाठी माझं काय चुकलं की शोधायचं आणि अभ्यास केला. इथे तसंच आहे बघा. चॅप्टर नंबर दिलेले आहेत त्याचे बोर्ड आपल्या अॅन्युअल एक्झामला जे डिसिप्लिन दिलेले आहे त्या प्रमाणात मार्क दिलेले आहेत. ठीक आहे. इथेही सेमी कंडक्टर असते. इथेही सेमी कंडक्टर आहे आणि त्याला फक्त 2 ठिकाणी बघा. ऑप्टिक्स जो आहे तो मोठा टॉपिक आहे, त्याला 2 असतात. पण यात सुद्धा काही ह्याच्यामध्ये काही एखादी त्याची डिफरंट लेवल कारण तुमचं पर्सेंटेज मेथड ते मॅच होण्यासाठी त्यामध्ये एखाद दुसरा मायनर चेंज होतो. मोस्टली असतं. मी सांगितलं ते फिजिक्स मध्ये आपण बहुतेक शब्द वापरतो. लेट कन्सिडर तसंही कन्सिडर केलं. याला चिकटून राहायचं. 11 विषय जे 8 रुपये त्या प्रत्येक टप्प्यात किमान 1 प्रश्न आहे.
किमान एक प्रश्न, 12वीला किमान किती प्रश्न, प्रत्येक टॉपिकला 2, हे लक्षात. त्यानंतर बोर्डाचा पेपर आहे 2023 काय वेगवेगळे प्रश्न असतात काय. ह्या सूचना तुम्हाला माहिती आहे. आणि ह्या सूचना कसं वापरायचं सगळ्या विषयासाठी हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. आणि नंतर तुमचे ज्या काही शंका थोड्या असतील मला जेव्हा आधी सांगायचं ते सांगतो, आणि तुमच्या शंका म्हणून काय असेल ते पुन्हा मी उत्तर देईन. शंका कोणती विचारायला लाजायचं नाही, घाबरायचं नाही. जर तुम्ही तुमच्या शंका तुमचे काही डाऊट असतील त्या विचारायला सरांना तुम्ही घाबरला तर त्याचं निरसन होणार नाही, होता तुमचा. इथं शिक्षकांच्याकडे असं काही नाही आहे तुमच्या मनात हे चाललंय त्यामध्ये ते चाललंय असं काही काय कोणतेही मशीन नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या अडचणी सांगायला पाहिजे, पण त्या निवारण करायला पाहिजे तुमचे शिक्षक मॅडम कोण असतील ते विचारायला लाजायचं. ते जरी असलं तरी तसंच सांगेल तुम्हाला मी. पण BCB ला कॉमन आहे, मॅथ्सला किरकोळ बदल कारण मार्क्स 80 आहे, वेळ तेवढाच. सेक्शन 8 लिहित असताना अभ्यास कसा करायला पाहिजे थोडी आयडिया आपल्याला आली असणार आहे. टेक्स्टबुक विसरायचं नाही, त्यासाठी महत्वाचं आहे. काय सेक्शन 8 क्वेश्चन 1 असो किंवा 2 असो हे आज तुम्हाला ऑप्शन नाही, कंपल्सरी आहे. ते तुम्ही अटेम्प्ट केला किंवा मार्क मिळणार नाही, अटेम्प्ट केला तर तुमचे मार्क जाणारच आहे. आणि ते तयारी तुम्ही वर्षभर चांगली केली असेल तर तिथं 18च्या 18 मार्क पडावे असे प्रश्न असतात. न सुटणारा असं काही नसतं. प्रत्येकाचं सोल्युशन टेक्स्टबुक मध्ये आपल्या त्यामुळे तिथं फेस करू शकता. बऱ्याच वेळा येस नो मध्ये असतं किंवा झिरो असतं उत्तर काय, आणि त्यामुळे तेवढं द्यायचं, विनाकारण एक्स्ट्रा द्यायचं नाही. ओके, कसं द्यायचं हे बघूया आपण. पहिल्या प्रश्नासाठी आधी कसं होतं बदल तुम्हाला माहिती जाऊन मी सांगतोय. लिहित स्थान समजा XYZ गाव आहे सोलापूर, उत्तर बरोबर. आणि यांचं गाव कोणता असा प्रश्न आहे. सोलापूर, कोल्हापूर, नागपूर आणि एखादं पूर, अहमदपूर काय असेल तसे. तर त्यापैकी आधी काय पद्धत होती, समजा A ला सोलापूर आहे, B ला कोल्हापूर आहे, उत्तर B कोल्हापूर असेल तर B पण लिहावं लागायचं, कोल्हापूर पण लिहावं लागायचं. आता तुम्ही फक्त B लिहिला तरी मार्क मिळणार, कोल्हापूर फक्त लिहिला तरी मार्क मिळणार काय. पण तुम्ही लिहिता ना B कोल्हापूर असं लिहा असा आपण तुम्हाला सांगतो. तर दॅट इज वी कॅन से गुड ऑर बेस्ट रिप्रेझेंटेशन. गेल्या वर्षीच्या एक्झामच्या वेळी पहिल्यांदा ती मार्किंग बदललं मार्च 24ला, सॉरी मार्च 25ला. त्याच्या आधीपर्यंत सगळ्या एक्झामला फक्त B लिहिलं तरी मार्क मिळायचा नाही, फक्त कोल्हापूर लिहिलं तरी मार्क मिळायचा नाही, B कोल्हापूर लिहिला तरच मार्क मिळायचा. ठीक आहे, आता तुम्हाला तो फ्रीडम लिहिला त्या फायदा घेऊ शकता, पण असं लिहायला वेळ लागला. पूर्ण वाक्य लिहित बसवू नये हा मेन त्यात नाही. तर तुमचा वेळ वाचावा त्यामध्ये येतो. आणि गाड्या जागा असताना पूर्ण वाईट लिहायला लागायचं आणि मध्ये त्याला अंडरलाईन करावं लागायचं उत्तर जे असेल तो लिहिण्याचा वेळ वाचावा हा यातला. त्यानंतर सेक्शन A मधला क्वेश्चन 2 जो आहे तर नेमकं उत्तर जेवढं आहे तेवढंच द्यायचं, बाकी काही द्यायचं. काही वेळा एक शब्द असेल, काही वेळा 4 शब्द जास्ती असतं. शक्यतो एक ओळीमध्ये उत्तर संपलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. मॅक्सिमम 1.5 किंवा 2. व्हेरी तिथेही न्यूमेरिकल्स 2 आहे, ते सोडायचे आहे. कसं सोडवता येणार नाही उत्तराला मार्क नाही. सॉरी तिथं तुम्ही एक्झाम्पल करत असेल तर फॉर्म्युला लिहिला, सबस्टिट्यूट केलं, कॅल्क्युलेशनला मार्क नाही. तुम्ही कॅल्क्युलेशन कसं केलं याला मार्क नाही. पुढच्या ठिकाणी कॅल्क्युलेशनला पुन्हा मार्क असतात. आता जाऊया मेन महत्वाचं जो तुम्हाला फायदा राहतो केमिस्ट्री, बायोलॉजी एवढा मॅथमॅटिक्स. सेक्शन B मध्ये तुमचे आपले फिजिक्स साठी क्वेश्चन नंबर जे आहेत ते 3 ते 14 आहे. एकूण प्रश्न किती आहेत 12. किती आहेत प्रश्न 12. ते तुम्हाला किती सोडायचे आहेत 8. त्यामध्ये 5 न्यूमेरिकल्स आहेत फिजिक्सला, त्यामध्ये 5 न्यूमेरिकल्स आहेत आणि 7 थिअरी आहेत. ते माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला असा राहील सगळे प्रश्न वाचा.
फक्त सेक्शन बी मध्ये, सेक्शन सी आणि डी कडे वळून सगळे वाचताना आपल्या लक्षात येतं आपण किती याचा सराव केलेला आहे की कोणतं आपलं चांगलं लिहिता येऊ शकतं हे तुम्हाला सगळ्यात जास्त. इट डिपेंड्स ओनली ऑन युअर स्टडी. आणि त्यामुळं ते ठरवा एक तर 4-8 कोणते सोडवायचे त्याला बरोबर पेन्सिल टिक करा, पेनचा वापर करू नका. बोर्ड एक्झाम मध्ये पेन्सिल उपयोग करा, पेन्सिल वापर किंवा जे सोडायचं नाही जे वाटतं आपल्याला त्याला त्या 4ला तुम्ही काय करा फुली म्हणा. हे 40 विषय लावा तुम्हाला परीक्षेत थोडे 40 विषय लावा ते ठरवा. या ठरवायला लागणारा वेळ हा वाया जात नाही. वाया जाणारा वेळ आपण वाचवतो. तर काय होतं आपण पहिला वाचतो त्याला घेतो निमत येतो आणि आपली गाडी थांबतो. असं अजिबात नाही का तो तुम्ही नंतर जरी पुन्हा 8 सोडवला तर त्यासाठी गेलेला वेळ आहे तो वाया. म्हणून तुम्ही पहिल्यांदा चॉईस ऑफ क्वेश्चन इज इम्पॉर्टंट व्हेनेवर मल्टिपल ऑप्शनल क्वेश्चन्स आर देयर. ज्या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रश्नांपैकी प्रश्न निवडायचे आहेत विषय कोणताही असो परीक्षा कोणतीही असो त्यावेळी जेवढे प्रश्न उपलब्ध आहेत ते सगळे प्रश्न वाचा. त्यापैकी आपल्या अभ्यासामध्ये आपण स्वतः ठरवू शकतो कोणते सोडवायचे कोणते नाही. 7 निवडा, 8 सोडायचे 7 निवडा. एक 18 प्रश्नाला जागा सोडा. बोर्ड परीक्षेला चालतं 1 पेज जागा सोडा काहीच अडचण काय. आणि मग दुसऱ्या सेक्शन करा. तिथंही सेक्शन सीला अशीच पद्धत आहे 12 आहे मार्क फक्त 3 आहे. लेंथ ऑफ द आन्सर थोडस मोठं आहे. नवीन प्रश्न नवीन पेजवर चालू करा. नवीन सब क्वेश्चनला नवीन पेज पाहिजे असं नाही. फक्त मी काय सेक्शनला फक्त नवीन पेज असतं. तुमचा एमसीक्यू तर एकाच पेजवर बसतात आणि याचे बीएसए जो आहे तो दुसऱ्या पेजवर बसतो. 2 पानामध्ये तुमचे 18 मार्क होतो. वेळ मिळालाच वाटलं तर त्याला अंडरलाईन करा सिंगल किंवा पाहिजे असं नाही पाहिजे असं. नंतर सेक्शन बी मध्ये किंवा सी मध्ये 5 न्यूमेरिकल्स आहेत. फिजिक्स मध्ये प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम आहे असं म्हटलं जातं पण ज्याने ज्याने प्रॉब्लेम्सवर भर दिला त्याचा वेळ वाचते. यू हॅव टू सेव्ह द टाइम ड्युरिंग एक्झामिनेशन. प्रॉब्लेम मध्ये 3 मार्काची किंवा 2 मार्काची थिअरी लिहायला तेवढा वेळ लागतो त्याच्या 2/3 वेळामध्ये न्यूमेरिकल सोडू. कठी लागू तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे तुमचा अभ्यास झालेला असला पाहिजे कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. युनिट प्रॉपर होत आहे. न्यूमेरिकलचे निम्मे एक्झाम्पल्स फिक्स मिळवणं खूप सोपं आहे. मी न्यूमेरिकल वाचलात आणि फॉर्म्युला कन्सर्न लिहिला किमान अर्धा मार्क मिळणार. किमान अर्धा मार्क मिळणार. किमती बरोबर एकाच सिस्टीम मध्ये कारण काही ना सीजीएस आणि एसआय वापरलेलं असतं त्यावेळी सीजीएस तुम्ही काय करा एसआय किंवा काही ना काय करायचं आपण 4 पट्टी दिलेली आहे त्याला 3 सीजीएस मध्ये आहे आणि 1 एसआय मध्ये आहे. अशा वेळी हे करायचं नाही. हे उलट करायचं. कमीत कमी त्रास नको करायचं. एनी अल्टरनेटिव्ह करेक्ट आन्सर मस्ट बी गिवन फुल द डेट. हे सगळ्या विषयाला सूचना असतात. अल्टरनेटिव्ह मेथड कोणती वापरा. इथे येण्यासाठी रस्ता अनेक आहे तुम्ही कोणताही रस्ता वापरा. इथं म्हणजे पोहोचला तुम्हाला पॉसिबिलिटी आहे. हे लक्षात ठेवा अल्टरनेटिव्ह मेथड. त्यामुळे तुम्ही कसं सोडवता कसं याला मग नाही बरोबर उत्तर आलं तुम्हाला ते पाहिजे. म्हणून न्यूमेरिकल मध्ये फॉर्म्युला लिहिला की अर्धा मार्क मिळतो. किमती घातल्या की पुढचा अर्धा मार्क मिळतो. हे बीएसएला नाही असं. बीएसएला 1 किंवा 0 मार्क. एमसीक्यूला 0 किंवा 1 अर्धा हा प्रकार. मात्र सेक्शन बी सेक्शन सी सेक्शन डी मध्ये न्यूमेरिकल साठी तुम्ही फॉर्म्युला लिहिला की अर्धा मार्क मिळणार आहे. किमती बरोबर ठेवल्या एका सिस्टीम मध्ये. सिस्टीम एसआय असं नाही एसआय मोस्टली असतं पण एखादं एक्झाम्पल असं असतं की त्या ठिकाणी 3 पॉईंट सीएस ला दिलेले आहे. मग सोपं कोणतं 3 करणं सोपं की 1 करणं त्याने जीवन फ्रीडम. तो तुमचं उत्तर बरोबर असलं 100 सेंटीमीटर म्हटलं काय 1 मीटर म्हटलं काय त्याचा अर्थ बदल. ठीक आहे. आणि नंतर कॅल्क्युलेशन बरोबर केला एवढा सराव केल्यानंतर कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. कॅल्क्युलेशन केलं मॅग्निट्यूड बरोबर आलं तर पुढचा मार्क मिळणार आहे. युनिट बरोबर असेल तर मिळणार. काही वेळा उत्तर युनिट ह्या तुलनेमुळे आला कारण 2 मार्काला वेगळा नियम 3 मार्काला वेगळा नियम बनवा. त्यामुळे तुम्ही 5 जर न्यूमेरिकल सोडवला तर त्यात 2 प्रश्नांचा वेळ तुमचा वाचता. थेरी प्रश्न लिहायला जो वेळ जातो ना तुम्ही करून बघू शकता. बोर्डाचे पेपर कोणताही ओपन करून बघा कसे घ्या आणि सराव सगळ्या विषयासाठी किमान तुम्ही 3 पेपर सोडवले. शक्य असेल तर 5 सोडा मध्ये
कशाचा पास सोडा, पण दुसरा पेपर सोडण्यापूर्वी पहिला पेपर तपासायला असला पाहिजे, त्यातील चुका तुम्हाला समजल्या असला पाहिजे आणि ती चूक दुरुस्त करून कसं सोडवायचं हे जर कळलं तर चुकांची पुनरावृत्ती दुसऱ्या पेपरला. पहिला पेपर सोडा तुमच्या समजा 15 मार्क पडले, पण सगळं चुकलेलं 25 पर्यंत काय चुकलंय, उत्तर काय पाहिजे होतं हे जर वाचलात तर नेक्स्ट पेपर ज्यावेळी त्यावेळी कंटेंट तो प्रश्न काहीच वेगळा असेल पण त्याचा बेस तो असणार आहे. त्यामुळे चुकांचं पाहून तुमचं काम करायचं फार कमी. आणखी एकदा केला अजून प्रमाण कमी म्हणून ग्रॅज्युअल म्हणतो मी, असते असते आपण चुका करत करायचं. कोणी जन्मता येताना काही सगळं घेऊन येत नाही, लक्षात ठेवा. आपण प्रयत्नांती परमेश्वराचं म्हटलं जातं आणि त्यामुळं हळूहळू तुम्ही करा. आणि या पुढे सुद्धा तुम्हाला किमान 3 पेपर सोडण्याची वेळ आहे. पेपर मात्र तपासून घ्या, चुकलं तुम्हाला चूक कळली तर ठीक आहे, काय चुकलं मला सांगा, सरांना विचारा तुमचा हक्क काय, तुमचा हक्क तुम्ही वाया. जर कुठल्याही शिक्षकांना शंका नाही असं सांगितलं तर मला सांगा, मी येऊन जाते. त्याचं कर्तव्य आणि असं कोण करत नाही, सुदैवानं असं कोण करत नाही. ठीक आहे, कळलं काय बघा. सेक्शन बी कसा फेस करायचा, सेक्शन सी करायचा, मग हे 4 विषयाला आपण लागू शकतो. तुम्हाला चॉईस महत्वाचा, 12 पैकी 8 कोणते निवडायचे किंवा 4 कोणते हे आपण ठरवायचं. आणि मग त्यातलं एखादा अर्धा गेला, तुम्हाला काय सगळं 70-20 मार्क काय पडले तर तुमच्या या साधारण होईल 70-70 किंवा मॅथ्स 80 पैकी 80 घेरीला पाहिजे असं नाहीये. पण 70 पैकी 60च्या वर पडले तर जेई मेनला बऱ्याच लोक काय करतात, पण जेई मेनला तर स्कोर चांगला होतो. आमची इचलकरंजीमध्ये एका 150 मुलं झाली होती अशी, त्या अकॅडमीच्या मालकांना माझे मित्र असल्यामुळे बऱ्यापैकी मी झाडलं आणि नंतर त्यांनी बोर्डाचे पेपर जास्त होण्याला सुरुवात केली, हे लक्षात ठेवा. आणि असं एक लेक्चर ठेवलं एका अकॅडमीमध्ये, ते झाल्यानंतर मुलांचा गोळगाट झाला मॅच. त्यामुळे घाबरू नका. पहिलं बॉस किती घाबरायचं, थोडस घाबरायचं, जास्त नाही. त्यानंतर सेक्शन बी सेक्शन सी कसं फेस करायचं कळलं, पहिल्यांदा थोडासा वेगळा आहे फक्त. त्यानंतर सेक्शन डी, सेक्शन डी मध्ये किती प्रश्न आहेत, 5. पण यात सुद्धा बघा 2 क्वेश्चन जे आहेत ते फक्त थेरी पार्ट आणि 3 प्रश्न काय आहेत पा, 2 मार्क थेरी, 2 मार्क न्यूमेरिकल. अशा वेळी मी 5 पण वाचायचं. क्वेश्चन नंबर 27, 28, 29, 30 आणि 31 5 वाचा. फक्त थेरी पार्ट लिहायला एक वेळ नक्की जास्त लागतो, डायग्राम असतात, त्याचं लेबलिंग करावं लागतं. मी अटेम्प्ट करा असं म्हणत नाही, काहीच न मिळण्यापेक्षा ते मिळवलेलं चांगलं. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, बट नथिंग इज बेटर दॅन नॉनसेन्स मेनी टाइम्स. आणि म्हणून काय करायचं आपण 5 वाचा. न्यूमेरिकल सोपे असतात, तुम्ही बोर्डाचा कोणताही पेपर करून बघा, काय न्यूमेरिकल खूप सोपे असतात. मग थेरी मधला 1 मार्क मिळाला, एक्झाम्पलचे 2 मिळाले तर 4 किती मार्क मिळणार आहे, 3 त्रिक 9. किमान 9 मार्क तुमचे सेक्शन डी ला फिक्स आहे. किमान गेले किती, 12 मार्क आहेत. किती केले, किती आहे बरोबर आहे, 3 मार्क आहे टोटल. जरी इतर आधीच्या ह्याच्यामध्ये चॉईस भरपूर आहे, प्रत्येक ठिकाणी 1-2 मार्क केले तरी 10च्या वर मार्क दिला. आणि 70 पैकी 60च्या वर मिळेल संख्या महाराष्ट्रामध्ये ही 10% पण नसते, हे तुम्हाला दिसत. मग त्यामुळे तुम्ही याचा प्रयत्न करा. आणि 60 मध्ये 1 एक्सेस होईल, एक्सेस होईल. कळलं काय बघा. पेपर 3 आणि सराव जेवढा करा, पहिल्यांदा तुम्हाला काही प्रश्न राहतील, पहिला पेपर सोडवला द्या, कारण कसं फेस करायचं माहिती. नेक्स्ट टाइम चुका काय काय झाले ते कळलं, नेहमी तुम्ही वर्षभर सुद्धा जे असतात काय त्यावेळी आधीच्या पेपरला काय टेस्ट चुकलंय ते दुरुस्त व्हायला पाहिजे. आणि ते चुकलेलं आहे कळलं नाही तर फीड झालं की 99% मेंदू हा आपला त्यावेळी रिस्पॉन्स देतो, त्यावेळी देतो. म्हणून चुका समजून घ्यायला शिका, तर निरसन करून घ्या, मग पुढचा पेपर. एवढा सीटी पेपर जे प्रॅक्टिस करा त्याही सुद्धा आधीच्या चुका काय झाले त्या समजून घ्या, त्याचा फायदा पण नाही. कारण यातलेच प्रश्न सिलेबसच्या मध्ये काही नसतं, त्यामुळे त्यातलेच प्रश्न येतात. बोर्ड एक्झाम कसं 3 प्रॅक्टिस करायची कळलं काय बघा. मी किमान 3 सोडवा, पण दुसरा सोडण्यापूर्वी पहिल्यातल्या चुका समजलेल्या असायला पाहिजे. अगदी ज्याला सांगायचं असतं दिसत आहे एकूण 98 मार्काचा पेपर,
पहिले 18 सोडा, पुढचा 80 मार्क असतात. ते 80 मार्क तुम्ही इथं पेपर झाला आता 3 तास संपले, जे सोडवलेले आपल्याला माहित असतं. घरी गेल्यानंतर अर्धा तासामध्ये ते राहिलेले प्रश्न इथं जे सोडवले नाहीत ते पण सोडवलं. कोणताही क्रिकेट खेळत असताना बघतो आपण, स्पिन बॉलर आलाय, स्पिन बॉलरला स्ट्रेट बॉल टाकू शकतो. बॉल कसाही आला तरी आपल्याला बॅट त्या दिशेने फिरवायची आपल्याला सवय. यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर ऑल टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. आणि म्हणून 98 मार्क मिळाला पाहिजे. 3 तासामध्ये 70 आणि ऍडिशनल वेळामध्ये किती मार्क मिळाले? मला वाटतं 28 मार्क मिळाले. 28 × 84 म्हणजे सर्व तुम्हाला 1 तास लागतो. 2.5 मिनिटं वेळ असतो एका मार्क. 2.5 मिनिट तेवढा वेळ आपण जास्त. आणि ते येऊ दे, ते पण सोडायचा प्रयत्न करा. त्यातलं जे चुकतं ते तपासून घ्या, किंवा तुम्हाला मॉडेल पेपर दिलं जातं त्यामुळे टॅली करा. आणि जिथं कळत नाही तर असं फुल सोडवून तुम्ही 2 सोडवला आता, आणि किंवा 2 सोडवला, फुल सोडून बरं का, आणि तसं 3 सोडलं तरी पुढे शिकवा. पण सवय 100% अभ्यास करा. आणि एक महत्वाचं, बरेच लोक शिक्षक आणि विद्यार्थी इम्पॉर्टंट काय विचारतात? नथिंग इज इम्पॉर्टंट. एव्हरी वर्ड, एव्हरी लाईन इन ईच टेक्स्ट बुक इज इम्पॉर्टंट. हे मटका लावतात, जुगार घेतात असं अजिबात मिळवू नका. कारण पेपर सिस्टीम काढली कशी जाते हे बऱ्याच लोकांना शिक्षकाला माहित नसतं. त्यामुळे शूटआउट होतं. तुमच्या परीक्षेसाठी हा पेपर काढला असं कधी नसतं. पण बऱ्याच वेळा आता काही रेकॉर्डिंग चालू आहे, काही गोष्टी मी बोलत काय हे लक्षात घ्या. कारण एक टीम असते काय, पेपर हा अमुक साठी काढलेला असतो. इथं तुमच्याकडे निघतात तो तुमच्याकडे काढलेला असतो. पण ज्यावेळी बोर्डचं पेपर सेटिंग होतं ते टीम असते, प्रत्येक विभागाचा माणूस असतो काय, आणि टेक्स्टबुक मध्ये सगळे पॉइंट्स वेगवेगळे टीम पेपर काढले जातात एका सेंटरला काय. आणि त्यावेळी यात्रा यात येऊ नये, यात्रा यात येऊ नये. मग गेल्या 4-5 वर्षांत आलं नाही असं काही लोक मूर्खांसारखं बोलतात. शब्द माझ्याकडे त्याशिवाय वेगळा नाही. पेपर काढताना अमुक पेशंट पेपर काढला जातो, एकाच वेळी 8-9 पेपर सगळे काढले जातात. त्यांची पुन्हा स्क्रुटिनी होते. स्क्रुटिनी सील केले जातात. हे ओपन आहे, कुठे जाऊ शकतं याला काय सील केले जातात. सील केल्यानंतर त्यातलं जसं झालं सिटी करता ना तसं एखादा पेपर कोणतरी इथं काढतात आणि तो पेपर डायरेक्ट न बोलता प्रेसला जातो पुन्हा. मग प्रेस मध्ये सुद्धा काही वेळा टायपिंग करत असताना मिस्टेक होतो. आणि अशी मिस्टेक झाल्यामुळे चॅलेंज मध्ये कुठेही जर अर्थ वेगळा झाला आणि उत्तर वेगळंच असेल तर ती तुमची चूक नाही, तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे. यासाठी आमच्यासारखी टीम काम करत असते. आणि यासाठी त्या दिवशी पेपर असतो तुमचा बोर्डाचा, त्याच दिवशी सगळे चीफ ऑडिटर आणि एक्सपर्ट्स यांची मिटिंग असते. आणि तिथं बदल करण्याचा अधिकार हा एक्सपर्ट नसतो. आणि एकाच वेळी सीएम ला मिळाल्यावर सगळ्या सुविधा मिळतात. तुमचं नुकसान कधीही कुठल्याही विषयाचं होत. मार्क दिले जातात, तुम्ही ऐकलं का कधी? ते दिले जातात, कधी आपोआप दिले जाते. ती ठरवली टीम असते आणि तिथं चर्चा होते. अर्थ वेगळा झाला, परफेक्ट पॅरल शब्द आला असेल आणि त्यामुळे तुम्ही काय तुम्हाला माहित नसतं प्रेसमध्ये काही चुकवतं का, प्रेसमध्ये प्रूफ केलं जात नाही हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे काही प्रिंटिंग मिस्टेक असते. त्यामुळे अर्थ वेगळा झाला तर ऑलवेज वी फाईट इन जस्टिस ऑफ स्टुडंट्स हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे घाबरायचं. आता हा प्रकार माहित झाल्यामुळे सुद्धा तुमचा काही ताण कमी झाला असेल असं मला प्राप्त होतं. लक्षात घ्या, पेपर प्रश्नपत्रिका कुठल्याही विषयाचा थोडा सुटावा हा प्रयत्न केला जातो. जर चुकून प्रिंटिंग मध्ये प्रेस मध्ये काही झालं, एका शब्दाला अर्थ वेगळा झाला तर त्याप्रमाणे याला उत्तर करू देते. मला यांचं पण जे उत्तर देत नाही ते दोष काढायचे अधिकार असतात हे लक्षात. ठीक आहे, बराचसा भाग तुम्हाला अत्यावश्यक वाटत होता तो मी सांगितलं. आता तुम्ही काय करा, तुझ्या काही शंका असतील तर विचारा.